महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची थार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। श्रीवर्धन शहराच्या काही भागातील पथदिवे दिवसा सुद्धा सुरू। कामचुकारगिरी करणाऱ्या कर्मचारी व अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची नागरिकांची मागणी। श्रीवर्धन शहराच्या काही भागातील पथदिवे दिवसा सुद्धा सुरू असल्याचे अनेक वेळा पाहायला मिळते। काल आज श्रीवर्धन येथील ओजाळे पाखाडी परिसरातील पथदिवे दिवसा देखील सुरू असल्याचे दिसून आले। अगोदरच श्रीवर्धन नगर परिषदेचे 25 लाख रुपयांचे बिल महावितरणाकडे थकलेले होते। त्यातच विजेचा नगर परिषदेकडून अशा प्रकारे अपव्यय होत असेल तर ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे। ज्या कर्मचाऱ्यांना किंवा अधिकाऱ्यांना पथदिव्यांची देखभाल चालू करणे व बंद करणे ही कामे नेमून दिलेली आहेत, त्यांच्याकडून ती कामे नियमित स्वरूपात पार पाडण्यात येत नसतील तर त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे। श्रीवर्धनमधील जनता नगर परिषदेकडे वेळोवेळी विविध माध्यमातून कर भरणा करत असते। या भरलेल्या करातूनच हे सर्व खर्च भागवले जातात। ज्याप्रमाणे श्रीवर्धन शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिन्या वारंवार फुटतात व नागरिकांच्या पैशाचा अपव्यय झालेला पाहायला मिळतो। शुक्रवारी दुपारी देखील ओजाळे पाखाडी परिसरातील पथदिवे सुरू असल्याचे दिसून आले, मात्र आज सकाळी देखील 8:30 वाजता दिवे सुरू असल्याचे लक्षात आले। इतके दिवस नगर परिषदेवर प्रशासकीय कारभार सुरू होता, तरी देखील प्रशासन व्यवस्थितपणे काम करीत होते। मात्र नवीन बॉडी बसल्यानंतर श्रीवर्धन नगर परिषदेतील कर्मचाऱ्यांच्या काम करण्याच्या या पद्धतीमध्ये कामचुकारपणा आल्याचे स्पष्टपणे पाहायला मिळत आहे। तरी श्रीवर्धन नगर परिषदेत नव्याने निवडून गेलेल्या नगराध्यक्षांसह नगरसेवकांनी अशा बारीक छोट्या गोष्टींकडे लक्ष देणे आवश्यक आहे, जेणेकरून श्रीवर्धन नगर परिषद तोट्यात चालणार नाही व शहरातील स्वच्छता व पाणी पुरवठा व नागरी समस्या सुरळीतपणे सुरू राहतील। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी संतोष चौकरसह तृप्ती भुईर, श्रीवर्धन।